चला द्या लक्ष. प्रयोगाचं आपल्याला वाक्य दिले आहे, विद्यार्थी अभ्यास करतो, या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर करा. असा प्रश्न सोडवण्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला माहिती पाहिजे की कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा. तर कर्मणी प्रयोग ओळखण्यासाठी मित्रांनो आपल्याला दोन अटी माहिती पाहिजे. पहिली अट, आपल्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म तुम्हाला ओळखायचा आहे. जो कर्ता असणार आहे तर त्या कर्त्याला प्रत्यय असतो, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्म हा प्रथमेत असतो याचा अर्थ कर्माला कुठलाही प्रत्यय नसतो. या दोन अटींची पूर्तता करणारं वाक्य बघायचं मित्रांनो. बघा, विद्यार्थी प्रथमेत आहे, याला प्रत्यय असला पाहिजे होता. हाही प्रथमेत आहे, हाही प्रथमेत आहे, त्यामुळे हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य होऊच शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. कारण विद्यार्थ्यांनी इथं कर्त्याला प्रत्यय, कर्म प्रथमेत आहे, त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. असाच प्रश्न तुम्हाला देतोय, तो सोडवायचा आहे. कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला पर्याय द्यायचा आहे.